सुस्वागतम. सह्याद्री शिक्षण संस्था स्थावर्डेचे न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली तालुका दापोली या विद्यालयात रविवार दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कोकिळ मंगेश पुरुषोत्तम यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले. या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मी श्री कोतवाल सुरेश नथुराम सहाय्यक शिक्षक आपणासमोर त्यांची माहिती सादर करीत आहे. थोर विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र ज्याने दिला व समाजातील शेवटच्या घटकास ज्याने शिकण्यास प्रवृत्त केले, अशा महामानवाचे शिक्षणविषयक विचारही तितकेच समाजशील व व्यवहार्य होते. आज या निमित्ताने आपण त्यांचे चिंतन केले पाहिजे. शिक्षण ही शोषणमुक्तीची पायवाट आहे असा मूलमंत्र त्यांनी समाजाला दिला. शिक्षणातून समाज परिवर्तन होईल असा दृढ विश्वास त्यांना होता. या बरोबरीनेच शिक्षण या शब्दाची त्यांची व्याप्ती, आयाम खूप मोठा होता. मला वाटते की आपण सर्वांनी तो आयाम समजून घेतला पाहिजे. सभ्यता व संस्कृती शिकवते ते खरे शिक्षण होय. काही वर्षापूर्वी त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचे मनन, चिंतन करण्याची आज नितांत गरज आहे. नीला अंबर नीला समंदर, नीली तेरी निशानी है, आसमान से ऊंची समंदर से गहरी, बाबा तेरी कहाणी है. एक मोठा माणूस किती काम करू शकतो, चिंतन करू शकतो याची कल्पना न केलेली बरी. त्यांनी शिक्षण, महिला, कामगार, विद्यार्थी, नोकरदार, समाजातील वंचित, उपेक्षित घटक यांच्यासाठी काम केले. असे कितीतरी विषय आहेत की ते इथे नमूद करणे कठीण आहे. त्यापैकी आज मी त्यांच्या पत्रकारितेतील योगदानावर मांडणी केली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम पत्रकार होते, उत्तम लेखक होते, उत्तम वक्ते होते. ते म्हणत, कोणत्याही चळवळीला पुढे नेण्यासाठी जर वृत्तपत्र नसतील तर त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्षासारखी होते. म्हणून भारतामध्ये जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक परिवर्तने झाली त्यामध्ये वर्तमानपत्राचा मोठा सहभाग आहे. वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभही म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकामध्ये दलित, शोषित पीडितांच्या भावनांना वाचा फोडण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू केली आणि या माध्यमातून त्यांनी वंचित, उपेक्षित, पददलित यांना जागे करण्याचे काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय विचार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विलक्षण राष्ट्रनिष्ठा असलेले व्यक्तिमत्व. या देशातील तळागाळातील लोकांना समतेचा, बंधुत्वाचा आणि न्यायाचा विचार देऊन एका सरळ रेषेत उभे करण्याचे सामर्थ्य आंबेडकर नावाच्या प्रज्ञासम्राटात आहे. या देशातील शेवटच्या माणसात हा देश माझा आहे ही भावना निर्माण झाली आहे. कणा मोडलेल्या, बहिष्कृत असलेल्या माणसाला आपल्या भारत देशाविषयी आदर वाटतो. हा करिश्मा डॉक्टर बाबासाहेबांच्या राष्ट्रीय विचारामुळेच शक्य झाला आहे. या देशातील प्रत्येक माणसाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आणि आचरणाने केलेले आहे. त्यांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीला वन मॅन वन व्हॅल्यूचा क्रांती विचार दिलेला आहे. त्यांच्या राष्ट्रीय निष्ठेचे प्रतिबिंब भारतीय संविधानाच्या प्रत्येक पानावर
प्रतिबिंबित झालेले आपणास पाहावयास मिळते. 1924 ते 1956 या काळात समाजाच्या राजकीय व सामाजिक भवितव्याला आकार व चालना देणाऱ्या बहुतांशी घटनांमागील एक प्रमुख प्रेरक प्रेरणा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. जात, धर्म, पंथ आणि धार्मिक परंपरा या गोष्टींमुळे राष्ट्र बनणे कदापि शक्य नाही, तर एक राष्ट्र म्हणून जगण्याची, एकत्र राहण्याची जबरदस्त इच्छा आणि ओढ माणसात आल्याशिवाय राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी रचलेला धर्मनिरपेक्षतेचा पाया संविधान. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी दिनांक 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान समिती गठीत करण्यात आली. संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंतिम मसुदा सादर केला. या मसुद्यातील आवश्यक भाग तात्काळ लागू केला गेला. हाच दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. दिनांक 26 जानेवारी 1950 या पहिल्या प्रजासत्ताक दिनी संविधानाचा हा मसुदा संपूर्ण रूपाने लागू करण्यात आला. 22 भाग, 395 कलमे व 12 पुरवण्या परिशिष्टे असलेले हे संविधान आधुनिक धर्मनिरपेक्ष भारताच्या लोकशाहीचा धर्मग्रंथच म्हणावा लागेल. तथापि भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशिकेप्रमाणे भारत हा देश सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक आहे. समाजवादी व धर्मनिरपेक्ष या 2 शब्दांचा अंतर्भाव डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात 368 कलमान्वये कालानुरूप बदल व दुरुस्ती करण्याची मुभा व अधिकार संसदेला दिला आहे. याचा वापर करून 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. भारतीय राज्यघटना उदारमतवादी आहे. कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, प्रांत आदी मुद्द्यांवर न केला जाणारा भेदभाव कलमे 12 ते 18 हे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. घटनेने 5 मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत. सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे, सत्तेचे विकेंद्रीकरण, कार्यकारी, कायदेशीर व न्यायालयीन विगृही संसद, संघराज्य प्रणाली, अधिकृत भाषा, आणीबाणीविषयक तरतुदी इत्यादी सर्वांचा परिपूर्ण अंतर्भाव आहे. भारताच्या हजारो वर्षांच्या समृद्ध वैविध्यपूर्ण परंपरा, समाज मान्यता व अस्मितांची जतन करतानाच अनिष्ट व अन्यायकारी रूढी परंपरा विरोधात कायदे करून कल्याणकारी राज्याचा महामंत्र संविधानाने दिला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार ठरवण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा घटना समितीला सादर केला. डॉक्टर आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते असे भारताचे माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन म्हणतात. तसेच ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून संविधान सभेत हा मसुदा सादर करणे आणि स्वीकृत करवून घेणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणूधारकाची होती. मसुदा समितीतले डॉक्टर आंबेडकरांचे एक सहयोगी श्री टी कृष्णम्माचारी यांनी संविधान सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले आहे. संविधान सभेने मसुदा समितीवर 7 सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरलीच गेली नाही. आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. 1 किंवा 2 व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व
डॉक्टर आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी आणि डॉक्टर आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पाडली यात तीळमात्र शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे त्यांचे घोषवाक्य आहे. त्यामुळे काही एक करण्याअगोदर शिका असा सल्ला ते लोकांना देत. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत असले पाहिजे असे मत त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून व्यक्त केले. उद्देश हा की सर्व भारतीयांची मुले शिकावीत व भारत हे एक बलशाली राष्ट्र बनावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीयच नव्हे तर जगातील विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श आहेत. आपले शैक्षणिक ध्येय प्राप्त करण्यासाठी सलग 18 तास अभ्यास करण्याचा आदर्श त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला आहे. बाबासाहेब एक थोर समाजसुधारक होते, एक उच्च दर्जाचे राष्ट्रभक्त होते. ही गोष्ट तर सर्वश्रुतच आहे. त्या बाबतीतही त्याने विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. उच्च शिक्षण घेऊन स्वतःची आर्थिक आणि सर्व प्रकारची प्रगती तर कराच, पण त्याचसोबत समाजाच्या आणि सामान्यांच्या उन्नतीसाठी काहीतरी करा, असे ते विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगतात. बाबासाहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे कोकणात बाबासाहेबांच्या नावे स्वतंत्र असे तंत्र शिक्षण विद्यापीठ स्थापन केले. शिक्षणामुळे माणसाने विनयशील व्हावे असे बाबासाहेब म्हणत. ते म्हणत, शिक्षणाच्या अभावाने माणूस गुलाम बनू शकतो आणि शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे साधन आहे आणि सौजन्य नसेल तर मनुष्य हा हिंस्त्र पशुप्रमाणेच होतो. बाबासाहेबांचे बरेचसे शिक्षण अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात झाले. 250 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रशासनाने विद्यापीठाच्या 250 वर्षाच्या कालखंडातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी एक समिती गठीत केली आणि 100 सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांतून एक सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांची निवड केली. कोलंबिया विद्यापीठाने त्या विद्यापीठाच्या इमारतीसमोर बाबासाहेबांचा पुतळा उभा करून त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक अशी अक्षरे कोरली आहेत. इमारतीमध्ये बाबासाहेबांचे भव्य तैलचित्र लावून त्याखाली आमच्या विद्यापीठाच्या आजवरच्या सर्वोत्तम विद्यार्थ्याने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताची राज्यघटना लिहिली, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार लिहिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आहेत. जगाने त्यांचा आदर्श घ्यावा असेच त्यांचे महान कार्य आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर मानवतेसाठी झगडणाऱ्या बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महानिर्वाण झाले. देशासाठी त्यांनी दिलेल्या अपूर्व योगदानामुळे भारत सरकारने त्यांना सन 1990मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित केले. बाबासाहेबांचा भर जरी संपूर्ण मानवतावादी दृष्टिकोनावर असला तरी प्रस्थापितांना तो न रुचल्याने वेळोवेळी त्यांना प्रचंड विरोध झाला. त्यामुळे व्यथित होऊन 1935 साली येवला येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावर बोलताना त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे उद्गार काढले. महात्मा गांधी आणि सावरकरांसारख्या विद्वानांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सर्व धर्माचा अभ्यास करताना त्यांना भगवान गौतम बुद्धांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारित असलेले तत्त्वज्ञान आपल्या विचारसरणीशी सुसंगत वाटले. त्यामुळे कोणाच्याही विरोधास न जुमानता त्यांनी नागपूर येथे दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर महारथवीर चंद्रमणी यांसकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दुसऱ्याच दिवशी 5 लाख अनुयायांनीही बौद्ध धर्मात प्रवेश केला. जगाच्या इतिहासातले हे सर्वात मोठे आणि पूर्णपणे ऐच्छिक असे धर्मांतर होते.
आयुष्यभर मानवतेसाठी झगडणाऱ्या बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महानिर्वाण झाले. देशासाठी त्यांनी दिलेल्या अपूर्व योगदानामुळे भारत सरकारने त्यांना सन 1990मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित केले. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा.